सकाळचा नाश्ता असो किंवा आदल्या मधल्या वेळेमध्ये कोणाला खायची इच्छा झाली असेल किंवा घरी कोणी पाहुणे आले असेल आणि चहा बरोबर जर आपल्याला काहीतरी असं थोडंसं हलका फुलका नाश्ता रेसिपी शेवटपर्यंत बघा। इथे एक मोठं भांडं घेतलेलं आहे, त्यामध्ये पहिलीच मी बारीक चिरून कोथिंबीर ठेवलेली। ओवा, बटाटा भाजी बनवताना ओवा मात्र नक्की घालायचा आणि ओवा हातावरती चोळून घालायचा। मीठ घालायचं चवीनुसार, थोडीशी हळद घालायची, थोडंसं लाल तिखट घालायचं आहे आणि थोडासा हिंग घालायचा आहे। हे का घालायचं आहे तर पूर्णच फिक्की वाटायला नको म्हणून मी थोडंसं लाल तिखट यामध्ये घातलेले। आता आपण जेव्हा ही भजी बनवतो ना तेव्हा पीठ कोणतं घ्यायचं तर तुम्ही जर घरचं पीठ वापरणार असाल तर ते पीठ ना जरासं असं रवळसर दळलेलं पाहिजे। ते पीठ बटाटा भाज्यांसाठी वापरायचं, त्यामुळे काय होतं भजी तर टम फुगतात आणि दुसरी गोष्ट म्हणजे भजी चांगली कुरकुरीत होतात आणि कमी तेलकट होतात। आता पीठ इथे आपण खलून घेतलेले, पण बटाटा भाजी बनवताना पीठ जास्त घट्ट खलवायचं नाही किंवा जास्त पातळ खलवायचं नाही, तर असं मीडियम जसं मी खलवलंय अगदी तसं खलून घ्यायचं। आता बटाट्याच्या चकल्या कशा करायच्या तर काही लोक ना चकल्या करताना आपण वेफरची जी किसणी असते ना तिचा वापर करतात, पण तिने खूप पातळ अशी चकली पडते आणि भजी खायला तितकशी आपल्याला टेस्टी लागत नाही। मग काय करायचंय, बटाट्याची साल काढून घ्यायची आणि सुरीने थोडंसं जाड अशी आपल्याला ही चकली इथे पाडून घ्यायची। लगेच पाडल्या पाडल्या बटाटा भजी बनवायला घ्यायची का चकली पाडल्या तर अजिबात नाही। 15 मिनिटं पाण्यामध्ये तशाच चकल्या ठेवायच्या, म्हणजे चकल्यांना असा एक कडकपणा येतो बटाट्यांना आणि त्यामुळे भजी खूप छान लागतात। करायच्या अगोदर पाण्यातून काढून लगेच करायच्या का नाही करायच्या। आता तुम्ही इथे बघू शकता, सगळ्यात पहिलं मी काय केलेलं आहे, जरासा बटाट्याच्या चकल्या ज्या आहेत त्या पाण्यातून निथळून अशा कडाप्यावरती सुकायला ठेवलेलं आहे। पीठ खलून घ्यायचं, थोडंसं गरम तेल पिठामध्ये घालायचं आणि मग भजी तळायला घ्यायची। चकल्या सुकल्या की काय होतं, जे पिठाचं कोटिंग असतं ना ते चकलीला व्यवस्थित चिटकून बसतं आणि बटाट्याच्या भज्यांना पिठाचं कोटिंग असं व्यवस्थित चिटकून बसणं खूप महत्त्वाचं असतं। तळताना गॅस मिडियम करायचा नाही किंवा तेल कमी तापलेलं आहे असं अजिबात ठेवायचं नाही। तेल सुद्धा चांगलं तापून घ्यायचं, गॅस सुद्धा इथे मोठाच ठेवायचा आणि मग भजी तेलामध्ये सोडायची। त्यामुळे काय होतं, भजी तेलात गेली की लगेच ती तेलातनं वरती अशी फुगून आली पाहिजे, म्हणजे ती एकमेकांना अजिबात चिटकणार नाही। लगेच उलटायची का भजी, अजिबात उलटायची नाही। खालच्या साईडने जरासा तळल्या गेल्याशिवाय भजी उलटायची नाही। तेलामध्ये जेवढी भजी बसतील ना तेवढीच भजी घालायची, जास्त दाटीवाटी अजिबात करायची नाही। जर दाटीवाटी झाली तर भजी फुगत नाही आणि तेलकट होतात, हे लक्षात ठेवा। कुरकुरीतपणा सुद्धा त्यांना एवढा व्यवस्थित येत नाही आणि भजी अशी चपटी होतात। खालच्या साईडने जरासा भजी तळली गेलेली उलटी केलेली भजी आणि मग गॅस मी इथे मीडियम केलेला आहे। मीडियम गॅसवरती ना कुरकुरीतपणा येईपर्यंत भजी चांगली तळून घ्यायची। जेव्हा आपल्याला तेलाच्या बुडबुड्या कमी होताना दिसेल, इथे तुम्ही बघू शकता तेलाच्या बुडबुड्या कमी झाल्या की गॅस 2 मिनिटं अगोदर मोठा करायचा आणि तेल चांगलं तापून द्यायचं। तेलाला चांगला पहिल्यासारखा ताव आला की भज्यांमध्ये जे तेल साठलेलं असतं ते हीट भेटली की तेल सोडून देतं आणि भजी कमी तेलकट होतात आणि दुसरी गोष्ट म्हणजे भजी कुरकुरीत खूप होतात। तर इथे तुम्ही बघू शकता आता भज्या तेलाच्या ज्या बुडबुड्या आहेत त्या कमी झालेल्या आहे, म्हणजे भजी आपली चांगली कुरकुरीत तळली गेलेली आहे। काढायच्या अगोदर गॅस मोठा केलेला आहे 2 मिनिटं आणि 2 मिनिटांनी भजी आपल्याला तेलातनं काढून घ्यायची। काढून घेताना सुद्धा आपल्याला 1-2 वेळा खालीवर करायची, म्हणजे तेल जे असतं ते सगळं सुटलं जातं आणि भजी चांगली निथळून घ्यायची। छान कलर आलेला आहे, कुरकुरीतपणा आलेला आहे, पिठाचं कोटिंग जे ते छान चकलीला लागलं गेलेलं आहे, छान टम फुगलेलं आणि खायला सुद्धा एकदम तांदळाचं पीठ घातलेलं नाही, सोडा घातलेला नाही, तरी भजी चांगली टम फुगलेली आहे। तांदळाचं पीठ घातलं नाही तरी पण भजी चांगली कुरकुरीत झालेली आहे। तर अशा पद्धतीने ना आज आपण एकदम छोट्या छोट्या गोष्टी लक्षात घेऊन बटाटा भजी इथे बनवून घेतली।